राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडकत आहेत। विशेषतः हनी ट्रॅपच्या कथित प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे। यातच आता राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला देत बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना विधायक बोलण्याचा सल्ला दिला आहे। सर, वडेट्टीवारांनी मोठा दावा केलेला आहे की हनी ट्रॅप झाला आणि जे सीडी कांड झालं त्यामुळे शिंदेचं सरकार आलं असं आरोप तर वडेट्टीवारांनी केलेला आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं, ना हनी आहे ना ट्रॅप आहे। हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे, जेव्हा बोलायला काही नसतं, विकासाचे काही व्हिजन नसतात, तेव्हा असं बोलून राज्याला भरकवण्याचं काम, भरकटवर ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे। विजय वडेट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं। विजय वडेट्टीवारांनी शेतकरी, शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे। चांगलं सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे। विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे, ते न सोडवता हनी ट्रॅप आहे, फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ, जनतेचाही वेळ खराब करतायत। मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे। विरोधी पक्ष हा 3 भागात फुटला आहे। काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची, काँग्रेसनी वेगळी घेतली, शरद पवार गटाने वेगळी घेतली, उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली। त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात। मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे। या राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरील जोरदार प्रत्युत्तर। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सभागृहाचा आणि जनतेचा वेळ वाया घालवण्याऐवजी जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे। विरोधी पक्षातील दुहीमुळेच असे निरर्थक विषय पुढे येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। आता यावर वडेट्टीवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।